कोराडी या ठिकाणी विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन सुरू असून या आंदोलनात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समिती यांच्याकडून वीज कंत्राटी कामगारांना एनएमआर पद्धत लागू करावी, 2024 ते 2028 कालावधीसाठी 30% पूरक भत्ता वाढ करण्याचा करार त्वरित करा, वीज कंत्राटी कामगारांना अपघात झाल्यास 15 लाख रुपये आणि कुटुंबियांना मेडिकेम योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांची योजना सुरू करावी, अशा इतर 17 मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। नमस्कार, मी मंगेश उराडे या चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे। कोराडी पॉवर प्लांटमध्ये मोठं आंदोलन चालू आहे, राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। त्या अनुषंगाने आम्ही इथे पोहोचलो आहे। आता आपण जाणून घेऊ काय घटना घडली आणि काय त्यांची मागणी आहे हे आपण सविस्तर जाणून घ्या। आपल्याला जुळले आहे सर, तुमचं नाव काय आणि काय मागणी आहे तुमची शासनाला? मी वैभव बंडे, कोराडी कृती समितीचा उपाध्यक्ष आहे। आमची मागणी काही मोठी नाही आणि प्रशासनाला मान्य होऊ शकते अशीच मागणी केलेली आहे। आम्ही काही नाही, आमची पहिली मागणी आहे पगारवाढ, जे सर्वांना आवश्यकता आहे। दुसरी मागणी आहे मेडिक्लेम, कारण का आम्हाला जे सुविधा दिल्या जात आहे त्या पुरत नाही आहे। कामगारांचा पूर्ण पैसा हा दवाखान्यातच खर्च होत आहे, म्हणून आम्ही ते मागितली आहे। आणि अशा अनेक मागण्या 17 मागण्या, पण त्यातल्या आमच्या काही अर्धवट बी जरा मागण्या पूर्ण केल्या तर आम्हाला चांगलं वाटेल। परंतु त्याच्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून दखल घेत लवकरात लवकर ऊर्जा मंत्रीच्याच अध्यक्षतेखाली आमची बैठक घ्यावी, कारण का जो निर्णय ऊर्जा मंत्री घेईन तोच कायद्यामध्ये राहील आणि त्यानुसारच आम्हाला न्याय भेटू शकते। त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच मीटिंग घेऊ नये आणि आमचा वेळ घालवू नये। शासन प्रश्नाचे कोणी अधिकारी कर्मचारी आले नव्हते का तुम्हाला, म्हणजे भेट द्यायला इथे? आम्हाला आमचे जे मुख्य अभियंता आहे त्यांनी वारंवार मिटिंगा लावल्या, सगळं केलं, परंतु जे विषय आहे ते यांच्या लेवलचे नाही, हे मुख्य कार्यालयाचे, पण ते कार्यालयाचे पण आहे। जोपर्यंत ऊर्जा मंत्री निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचे GR तयार होणार नाही। ऊर्जा मंत्री जो बोलतो तो लिखित होतो आणि तो GR बनतो। आम्हाला GR पाहिजे, लिखित आश्वासन पाहिजे, तोपर्यंत कोणीच करणार नाही। आणि ऊर्जा मंत्र्यांनी जे कमेंट केलं त्याला आम्ही मिळून घेऊ, ते आम्हाला मिळालं असं समजू तेव्हाच। काका जुळले, काका साहेब काय म्हणता तुम्ही? माझं नाव बाजन घाटे, मी या कृती समितीमध्ये सल्लागार आहे। आता आमचे मित्र वैभव बंडे यांनी जे म्हटलेलं आहे, ज्या मागण्यांबद्दल सांगितलेलं आहे हे सत्य आहे। आणि राहिला शासन प्रशासनाच्या मिटिंगच्या, तर ज्या लोकांची मिटिंग व्हायला पाहिजे खरोखर त्या लोकांची मिटिंग अजूनपर्यंत लागलेली नाही। प्रकाश गडला बी आमचे लोक आंदोलन करत आहे आणि हा मुख्य अभियंताच्या अखत्यारचा हे नाही आहे। हे प्रश्न सुटतील तर ऊर्जा सचिव, ऊर्जा मंत्री आणि MD हे जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत ते होणार नाही। आणि तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ही गोष्ट आमची त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि हेच माझी इच्छा आहे। आणि तुम्ही आल्याबद्दल तुमच्या न्यूज चॅनलला मी धन्यवाद देतो। काका साहेब, किती लोक असे जुळले आहे की जे आंदोलनात बसलेले आहे? 96-97% लोक आंदोलनामध्ये बसलेले आहे। आणि हे महाराष्ट्राच्या आज इथे 3,000-3,500 कामगार काम करतात, त्यातून आज बाहेर आहेत आंदोलनामध्ये। तर 96-97% हमखास नक्की आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण। आपल्या खापरखेड्याचं बी तेच चित्र आहे, पूर्ण महाराष्ट्रात। तर आणखी आपल्याला जुळले, आपलं नाव काय आणि काय सविस्तर सांगा ते आपल्या याच्याबाबत? माझं नाव राहुल नागदेव, मी संयुक्त कृती समितीचा अध्यक्ष आहे। तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापन आणि कंपन्यांनी काही समिती नेमलेल्या होत्या, त्या 2 समिती झाल्या आतापर्यंत। दोन्ही समितींनी कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु या व्यवस्थापनाने आणखी एक समिती नेमली। त्या समितीचा अहवाल आम्ही सरकारसमोर सादर करू असं जाहीर केलं आणि त्याला टाळाटाळ करत आहे। माझी मागणी आहे, ऊर्जा मंत्री साहेबांनी यात पुढाकार घेऊन लवकरात लवकर बैठक लावी आणि कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडून द्यावा। मुख्य अभियंता काय म्हणत वारंवार काय म्हणत होतं? काय मुख्य अभियंता साहेब आम्हाला वारंवार विनंती करत आहे की तुम्ही आपलं आंदोलन परत घ्या, पण मुख्य अभियंताच्या साहेबांच्या हातातही ही व्यवस्था नाही आहे। हे सर्व प्रकाशगड हेड ऑफिसवरून चालू आहे। त्याकरता आमचं मागणी हीच आहे की माननीय ऊर्जा मंत्रीजी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्यवस्थापनाला आदेश द्यावा आणि कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।